कारण आज अजित पवार म्हणाले की पुढच्या सभेत मी त्यांना विचारीन की भटकती आत्मा ते कोणाला बोललेत. काय भटकती आत्मा तुम्ही कोणाला बोललात? पवार साहेबांना बोललात. मग जसे भटकती आत्मा असते ना, तसं काही एक वखवकलेला आत्मा सुद्धा असतो, बुभुक्षित आत्मा असतो. आणि हा वखवकलेला आत्मा कसा असतो माहितीये? सगळीकडे जातो आणि सगळं काय पवार साहेब त्यांच्या मुलीला मुख्यमंत्री करायला लढतायत, मी माझ्या मुलाला मुख्यमंत्री करायला लढतोय. आणि हे स्वतःसाठी लढतायत, मी माझं माझ्यासाठी आणि सगळी कामं मित्रांसाठी. आम्ही आमच्या मुलांसाठी लढतो आहोत. त्यानं मुख्यमंत्री करायचं की नाही हे जनता ठरवेल. कारण मुख्यमंत्री बनायला लोकांची मतं लागतात. ते एका फोनवर जसं तुम्ही बीसीसीआयचा अध्यक्ष केले शहानी त्यांच्या मुलाला, तसं मुख्यमंत्रीपद नाहीये. पण हा वखवकलेला आत्मा सगळीकडे फिरतोय महाराष्ट्रामध्ये. 15, 20, 25 किती सभा घेत आहेत. पण जर त्या वखवकलेल्या आत्म्याला जरा जरी संवेदना असतील तर जिथे जिथे फिरतायत तिथे तुमच्या नादानपणामुळे या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, त्यांच्या आत्म्यांकडे बघा, त्यांच्या घराकडे बघा, त्यांच्या घरातल्या तुटलेल्या मंगळसूत्राकडे बघा. शेतकऱ्याचं उत्पन्न तुम्ही दुप्पट करणार होतात. उत्पन्न दुप्पट तर झालंच नाही, पण त्याच्या उत्पादनाचा खर्च वाढला, तो दुप्पट झाला, तिप्पट झाला. आणि आज तुम्हाला महाराष्ट्रामध्ये ठाण मांडून बसण्याची जी वेळ आलेली आहे. पण महाराष्ट्र भोळा आहे, साधा आहे, दिलदार आहे. पण महाराष्ट्र कृतज्ञ नाहीये, अजिबात नाहीये. आणि महाराष्ट्र गद्दार नाहीये. महाराष्ट्राची परंपरा ही शूरांना वंदन करण्याची आहे. म्हणून ते जे आहे ना, शूरामी वंदिले, आज भाजपचं जे चाललंय ते चोरामी वंदिले असं चाललेलं आहे. सगळ्या चोरांना ते वंदन करतायत. आणि कदाचित मोदीजींना माहिती असेल किंवा नसेल, पण असाच एक वखवकलेला आत्मा 300-350 वर्षापूर्वी गुजरातमध्ये जन्मलेला दाहोदमध्ये तो आया आग्रा महाराष्ट्रावरती आलेला चालून. कोण? कशासाठी आलेला? छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेलं हिंदवी स्वराज्य चुरडून टाकण्यासाठी तो आला होता. महाराष्ट्र गिळायला आला होता. अहो 27 वर्ष औरंगजेब आग्रा सोडून महाराष्ट्रामध्ये आला, त्यांनी परत कधी आग्रा बघितलाच नाही. इकडेच नुसता त्याचा आत्मा अजूनही भटकत असेल, कुठेतरी अजूनही भटकत असेल. ही अशी वखवक एवढी बरी नाही. त्या एका लोकांनी तुमच्यावरती विश्वास टाकला,